नमस्कार. एक विषय होता, की मला असं बोलू वाटला, की काय म्हणजे शो ऑफ करणं किंवा जास्त प्रमाणात लक्झरियस लाईफ म्हणजे किंवा दाखवणंच गरजेचं का आहे, की मला असं काही समजत नाही. काय गणित आहे याच्यामागचं? माझ्याकडे आता 1 वर्ष झालं गणपतीमध्ये सीडी डिलक्स 110 सीसी मी गाडी घेतली होती. कारण की मी सगळा विचार करून घेतली होती, की मला ऑफिसला जायला रनिंग होतं माझं 20-30 किलोमीटर डेली. एका टायमिंगचं 2 टायमिंगचं 40-50 किलोमीटर होऊन जातं. प्लस आपल्याला मायलेजचा विचार करतो आपण. आपल्याला मायलेजला पण परवडले पाहिजे आणि आपल्या बजेटमध्ये पण पाहिजे. आपल्याकडे केवढी कॅश अवेलेबल आहे आणि दुसऱ्या गोष्टी अशा आहेत, की गाडी कधी-कधी आपल्या रानात टेबल सीट, डबल सीट ट्रिपल सीट पण जावं लागतं. कधी-कधी मदरला न्यायचं आहे. म्हणजे स्पोर्ट्स बाईक आहेत त्यांच्यामध्ये मला ती फॅसिलिटी भेटणार नव्हती आणि मला जास्त इंटरेस्ट पण नाही पहिल्यापासून इंटरनली, की बाबा स्पोर्ट बाईक पाहिजे, हे पाहिजे. एफ-झेड म्हणा, नवीन गाड्या ज्या फॅशनेबल असतात, ते दोघं नसतात का असं शीट दोघं मागं-पुढं. काय, काय माहीत नाही. म्हणजे मला तर इंटरेस्टेड नाही. आणि सरासरी विचार करून मी ती गाडी घेतली बाबा माझी ती आता जी आहे ती. आणि ती माझ्या बजेटमध्ये होती. तर म्हणजे बाकीच्यांचं माझ्या मित्रांचं किंवा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आलं, की "यार तू तुझ्या पर्सनॅलिटीला किंवा आता नवीन फॅशनमध्ये आपण नवीन गाडी घ्यायला पाहिजे होती जरा स्टायलिश." पण काही-काहींचं इंटेन्शन चांगलं होतं. त्यांना खरंच जेन्युइन वाटलं, की बाबा अरे तू ते घ्यायला पाहिजे. काही-काहींचं असंच होतं नाही का थोडंसं, "अरे ही जरा ओल्ड फॅशन टाइप हे नाही का." पण मला म्हणायचं होतं, की यार गाडीचं यूज रिअली काय? एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर जाणं, बरोबर. मग त्याच्यामध्ये हे असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे होतं. मग घंटा मला दुसऱ्यांचा काही फरक पडत नाही. म्हणजे मला जे सोयीस्कर होतं ते मी केल्या आणि त्याचं जे मला बेनिफिट मिळतो त्या गाडीचा मला पाहिजे असं मला यूज होतोय त्या गाडीचा. फक्त दुसऱ्याला दाखवायसाठी मी ती गाडी तसलीच घेतली असती. नंतर माझी जिरवून घ्यायला माझा हप्ता भरून ई-एम-आय भरून चैनीची वस्तू ई-एम-आय हप्त्यावरून मला तर पटत नाही. आणि जे माझ्याकडे कॅश होते त्याच्यामध्ये मी ती गाडी कॅशमध्ये घेतली. मला काय आता परत तिचा लोड आला नाही. आणि मी असंच जेवढं सोशल एवढंच करत असतो. आणि त्यामुळे जिंदगी लाईफ ईझी चालली असते. हां, जिथं गरजेचं आहे तिथं तुम्ही लोन करा, ई-एम-आय भरा. जे मोठ्या गोष्टी आहेत आणि गरजेचं आहे. पण फालतू गोष्टींमध्ये लोन ई-एम-आयमध्ये पडल्यावर मग आपलं लाईफ सायकल त्यामध्येच गुंतून राहते ना. म्हणून मी म्हणलं यार काय म्हणजे असं काय टॅब एक तयार करून ठेवला, की बाबा ही गाडी अशीच पाहिजे किंवा ही तुम्ही नाही तर तुम्ही त्या सेटमध्येच बसत नाही. तुम्ही आउट ऑफ जनरेशन आहे. अरे कुसळ मला त्याचा काही फरक बी पडत नाही. पण एक अशी मेंटॅलिटी ठेवू नका यार, की तुम्ही आहे ना त्यात, त्यात खुश राहा आणि तुमच्याकडे जे आहे ना ते बेस्ट आहे. तुम्ही जे बनवताल ती स्टाईल झाली पाहिजे. दुनियाला काय कॉपी करायचं आहे. आपण जे आहे ते ब्रँड बनवायचं आपलं. लय लोड घ्यायचं नाही. तर ठीक आहे चालतंय. वाटलं बोलू वाटलं म्हणून बोललो. बघा तुम्हाला काय वाटतंय?